नमस्कार. आज आपण आलो आहे नागनाथ गुफा पाहण्यासाठी. गाव याचं इथं उंबरवाडी, तालुका कर्जत, जिल्हा रायगड या ठिकाणी असणारी ही लेणी आहे नागनाथ गुफा. पाहू शकतो आपण. अतिशय सुंदर ट्रेक आहे हा. व या ठिकाणी येण्यासाठी आपणाला पैठ्यापासून साधारण 2 तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. जर आपण गाडीनं आलो किंवा बीड खुर्दवरून आलो, चालत आलो तर 3 तासाची वेळ लागते व जांभरूकवरून आल्यानंतर 1.5 ते 2 तासाची वेळ पुरेशी होऊन जाते. बीड खुर्दमधील छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आपण आता नागनाथची लेणी पाहण्यासाठी जात आहे. आपण बीड खुर्दवरून ठाकूरवाडी या गावातून जाणार आहे आणि दुसरा रस्ता जांभरूकवरून आहे. गावातून सुरुवात केल्यानंतर आपणाला हा असा रस्ता आहे ठाकूरवाडीपर्यंत. पूर्णतः रस्ता व्यवस्थित आहे. सकाळचे सुंदर वातावरण आहे, मार्च एंडिंग, आणि अशा या सुंदरशा अशा नागनाथ ट्रेकला आपण जात आहे. गावातून 10 मिनिटं झाली आपण ट्रेक चालू केला आहे. वरती आपण आल्यानंतर पाहू शकतो रेल्वे. रस्त्याने 20 मिनिटांनी वर आल्यानंतर हा जो रस्ता गेला आहे तो आपल्या बीड खुर्दची जी लेणी आहे ही या डोंगराच्या पलीकडे आहे. जवळचे या ठिकाणावरून तीही पाहायला भेटते आपणाला. आपण 2.5 किलोमीटर चालून आलो व जवळपास या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी आपणाला गावातून 1 तास लागला. उंबरीवर 2.5 किलोमीटर व नागनाथ मंदिर हा असा इथं बोर्डलेला आहे. आपणाला आता या रस्त्याने आपण जाऊ. लोणावळा कर्जतचा घाट सेक्शन मधला भाग आहे आणि आपणाला जे जायचं आहे ते वर समोरच्या बाजूस नागनाथ या ठिकाणी जायचं आहे. अतिशय सुंदर ठिकाण आहे, देवस्थान आहे वरती. अशा या ऐतिहासिक ठिकाणाला आपण भेट देण्यासाठी जात आहे आणि हा रेल्वे ट्रॅक ही अतिशय अनुभव खूप चांगला देऊन जाणार आहे. जवळपास साधारण 2 तासानंतर आपण या वस्तीमध्ये पोचून गेलो आणि आता आपणाला सरळ रेल्वे ट्रॅकने वर जायचं आहे नागनाथ लेणीला. गावातून सुरू केल्यानंतर 5 मिनिटात या विहिरीपाशी आपण पोचून जातो आणि विहिरीपाशी पोचल्यानंतर पाणी भरून आपण आता अशा या मार्गे नागनाथला जाणार आहे.
आपण आता या नागनाथ मंदिराच्या जवळ पोचत आहे. एक 10 मिनिटात मंदिरामध्ये पोचून जाऊ. शेवटच्या टप्प्यात आपण आता आलो आहे. अतिशय सुंदर अनुभव देऊन जाणारा हा ट्रेक आहे. उन्हाळ्याचा दिवस आहे, मार्च एंडिंग. आज 29 मार्च 2026. बीड खुर्द गावातून ट्रेक चालू केल्यानंतर साधारण 2 तास लागतात आपणाला. आतापर्यंत बसत उठत आलो. उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे. परंतु जांभरू करून आल्यानंतर 1 तासात आपण पायथ्यापासून वर येतो व तिथून पुढं एक अर्धा-पाऊण तास वेळ लागतो. भर उन्हाळ्यामध्ये आपण आज आता आलो आहे जवळपास नागनाथ. आणि उन्हाळ्याच्या दिवसात तीही कोकणातील ट्रेक करणं म्हणजे आपल्या आव्हानात्मक ट्रेक असतात. शरीराची मानसिक तयारी पाहिजेत. नागनाथच्या जवळ पोचून गेलो. समोर पाहू शकतो नागनाथ. आणि या साईडला बघा अप्रतिम दृश्य. आपण आता मंदिरामध्ये जात आहे आणि मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ. या कपड़े निकालना पड़ेगा. हाँ महाराज जी. आपण आता या ठिकाणावरून जाऊ शकतो व बाजूचं जे आहे त्याही बाजूने आपण जाऊ शकतो. कसं यायचं? झोपा. या सरका पुढं. सरका पुढं. टाकलं. येतोय आम्ही. येऊ का? बिंदास. फायनली आपण आता नागनाथ गुहेच्या आतमध्ये पोहोचून गेलो आहे. पाण्याची टाकी आहे तसेच त्या बाजूला
ते पटरीवर येणार तुम्हाला घे काय नाव त्यांचं ते सांगा. प्रकाश प्रकाश हा त्यांना हा द्यायचा देतो तो. पोरं देतो त्यांना देऊ